सोशल मीडियाच्या झगमगत्या दुनियेआड नेमकी काय परिस्थिती असते यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे। आपल्या अनोख्या रील्स आणि व्हिडिओजमुळे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या 25 वर्षीय तरुण महिला उद्योजिका रोहिणी निलेश पाराध्ये यांचे अचानक निधन झालं। सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील प्रसिद्ध हॉटेल ग्रामपंचायतच्या त्या मालकीण होत्या। मात्र त्यांनी अत्यंत टोकाचं पाऊल उचलत आपली जीवन यात्रा संपवली आहे। या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह सोशल मीडिया जगताला मोठा धक्का बसलाय। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आणि स्वतःच्या हिमतीवर रोहिणी यांनी हे हॉटेल यशस्वीपणे उभा केलं होतं। हॉटेल सांभाळत असतानाच तिथूनच त्या वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती पोस्ट करायच्या। अल्पावधीतच त्यांचे व्हिडिओ इतके व्हायरल झाले की हॉटेल ग्रामपंचायत हे संपूर्ण भागात प्रसिद्ध झालं आणि रोहिणी यांच्या फॉलोअर्सची संख्याही झपाट्याने वाढली। व्यवसायात उत्तम यश मिळाल्यानंतर या हॉटेलचा आणखी विस्तार करायचा आणि नवीन शाखा सुरू करण्याचा त्यांचा मानस होता। सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक त्यांच्याबाबत अशी दुर्दैवी घटना घडल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। एका हसऱ्या आणि कष्टाळू महिला उद्योजिकेने जगाचा निरोप घेतल्यामुळे ब्रह्मपुरी परिसरासह त्यांच्या चाहत्यांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जाते। या संपूर्ण प्रकरणाची नोंद झालेली असून पोलीस आता या घटनेचा अधिक तपास करत आहेत। मात्र जी जागा त्यांच्या यशाची, कष्टाची आणि लोकप्रियतेची साक्षीदार होती त्याच जागेवर रोहिणी यांनी आपली जीवन यात्रा संपवली। अत्यंत गरिबीतून आणि स्वतःच्या जिद्दीवर रोहिणी यांनी हे हॉटेल यशस्वीपणे उभं केलं होतं। हॉटेल सांभाळत असतानाच तिथल्या स्वयंपाकघरातून त्या वेगवेगळ्या गाण्यांवरती तसंच विविध विषयांवरती रील्स बनवायच्या। अल्पावधीतच त्यांचे सोशल मीडियावर तुफान व्हिडिओ जे आहे ते व्हायरल व्हायचे आणि हॉटेल ग्रामपंचायत फेम रील स्टार म्हणून त्या प्रसिद्धीच्या शिखरावरती पोहोचल्या होत्या।